अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाई फेक केल्याच्या नंतर प्रचंड महाराष्ट्रामध्ये खरं तर एक संतापाची लाट उसळली। आज प्रवीण गायकवाड हे पुण्यामध्ये दाखल झाले आहेत। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं उत्साहामध्ये स्वागत केलं आहे। ते सर्व कार्यकर्ते सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूयात। खरं तर प्रवीणजी गायकवाड यांच्यावरती शाई फेक केल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एक उद्रेक निर्माण झालेला आहे। हा सर्व जो कट आहे तो नियोजित आहे का, काय वाटते तुम्हाला? जय जिजाऊ। सर्वप्रथम हा निश्चित नियोजित कट आहे। ही फुले शाहू आंबेडकरी चळवळ आहे, ही संपवण्याचा कार्यक्रम ह्या रेशीमबागेतून ह्याचं नियोजन चालू असतं पूर्णपणे। रेशीमबागेतून हे नियोजन झालेलं होतं 1 महिन्यापूर्वी। दाना कोणाकडून लागली होती, पण असं होऊ शकतं असं काय वाटलं नाही। आणि ही जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध मराठा वापरून यांनी हा कार्यक्रम केला आहे। इथून दान सांगितलं मागील काळात की जे गौरलंके असतील, पानसरे असतील, दाभोळकर असतील यांची हत्या केली, यांचे आरोपी आज पण सापडलेले नाहीत। आणि ह्याच अशा पद्धतीने कट करून ही फुले शाहू आंबेडकर चळवळ, मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, यांना संपवण्याचा घाट ह्या सरकारच्या माध्यमातून घातलेला आहे। आणि ही अशी पिलावळ तयार करून दीपक काटेसारखी ह्यांना सोडायचं, ह्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि ते स्वतः मात्र शाबूत जायचं पाठीमागं। कारण जो कट करतो तो कधी काढात सामील नसतो, आजपर्यंत इतिहास आहे। आणि हे कालची घटना झालेली आहे, ही निश्चित ठरवून केलेली आहे। नशीब बलवत्तर म्हणून दादा बचावले, दादाला कुठल्या प्रकारचा इजा झाला आणि दादा सुखरूप घरी आल्यामुळे आम्हाला कार्यकर्त्यामध्ये निश्चित उत्साहाचं वातावरण आहे। पण आगामी काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तुमच्या यांना सांगू इच्छितो आम्ही सर्व जनतेला की येणारा काळ हा संभाजी ब्रिगेड ठरवेल पुढला, की कुणाचं काय करायचं। संभाजी रस्ते उतरली तर फार गंभीर होऊ शकतात। आमच्या तलवारी आम्ही मॅन केल्या आहेत, पण आमच्या तलवारी काही बोतर झालेल्या नाहीत। हा सरकारला आमचा इशारा आहे। खरं तर प्रवीणजी गायकवाड यांनी अनेक मराठा तरुण जे आहे त्यांना सक्षमीकरणासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे। मात्र खरं तर नावामधला संभाजी यांच्या एकरी असा नाव उल्लेख खरं तर संघटनेमध्ये आहे। हा मुद्दा पकडत त्यांच्यावरती हे शाई फेक करण्यात आले। ह्या सर्व गोष्टीकडे कसं बघताय? जे मुळात हापचड्डीत होते ना, तेव्हा ही संघटना स्थापन झालेली आहे आणि त्यांचा अजून अक्कलदाढ त्यांना आली नसेल, त्यामुळे त्यांना ह्या संघटनेचा इतिहास भूगोल काहीच माहिती नाही आहे। पण संभाजी ब्रिगेड हा इतिहास आणि भूगोल बदलणारी संघटना आहे, ही त्यांना अजून माहिती नाही आहे की याचे परिणाम काय होणार आहेत किंवा काय ते। आणि हा दीपक काटे हा एक मुखवटा आहे, त्याच्या पाठीमागचे जे मास्टर माइंड आहे ते वेगळेत। विदर्भातल्या एका बावनकुळेसारख्या मंत्र्याला पश्चिम महाराष्ट्रातल्या एका इंदापूर तालुक्यातला असा गुन्हेगार का लागतो का, तर ह्याला वापरायचा आणि ह्याला सोडून द्यायचा। मुळात हे सनातनी लोक यांची लढाई हे कधी स्वतः लढत नाहीत, हे दुसऱ्यांना पुढे करून यांची लढाई लढत असतात। आम्हाला त्यांना एकच सांगणे की तुमची जी अडचण आहे ही अडचण तुमची ही कायम राहणार आहे। आणि तुम्हाला जरी वाटत असेल की सभागृहामध्ये आम्ही बहुमतात आहोत, आम्ही आमका कायदा पास करू, आम्ही तमका कायदा पास करू, हे कदापि होणार नाही। रस्त्यावरती ह्या पुरोगामी महाराष्ट्राचं बहुमत आहे, एवढं मात्र तुम्हाला निश्चित सांगतो की इथून पुढचा काळ प्रवीणदादा गायकवाडांनी सांगितलं की हा तुमच्या शेवटाची सुरुवात आहे। ही मात्र अधोरेखित झालेली गोष्ट आहे। त्याचं कारण असं की प्रवीणदादा गायकवाड ह्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या सर्व समविचारी संघटनेतला 18 पगड जाती 12 बलुतेदारातल्या सर्व संघटनातला सर्वांना विचार देणारा माणूस आहे। ह्या सगळ्या लोकांना एकत्र आणणारी ही व्यक्ती आहे। म्हणून एक कांड करून, एक प्रकरण करून की बघायचे की समाज भावनेत काय उद्रेक होतोय काय नाही, त्यासाठी हा दीपक काटे वापर केलेला आहे। मुळात याची कुठलीही वैचारिक पात्रता नाही आहे की ह्या विषयावरती आपण बोलावं। मागच्या तुम्ही कालावधीत बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांच्याबद्दल अनेक लोकांनी आक्षेपार्ह विधानं केली, तेव्हा मात्र ह्याचं कधी ह्याला राग आला नाही। कोरटकर असेल, तो शिंदम असेल, सोलापूरकर असेल, राज्यपाल कोश्यारींनी सुद्धा, आणि तो ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या पक्षाचा देशाचा गृहमंत्री असणाऱ्या अमित शहांनी सुद्धा शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे एकेरी उल्लेख केलेत, तेव्हा मात्र याला राग येत नाही। मुळात हा विषय एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीकडे नेण्याचा आहे, म्हणून फक्त निमित्त केले संभाजी ब्रिगेड। संभाजी नावाचा अर्थ त्या नावात जी आहे ना, जी म्हणजे आदरातीर्थीच आहे ना, एवढंच बास की। तर आता या सर्व गोष्टीवरती लक्ष्मण हाके यांनी एक फेसबुक पोस्ट केली की संभाजी ब्रिगेडनी जी म्हणजे जे पेरलंय तेच आता उगवलंय, म्हणजे ज्यांनी ज्या गोष्टी केल्या तेच त्यांच्यावरती उलटते, असं त्यांनी एक फेसबुक पोस्ट। TV9च्या माध्यमातून त्या झाकण झुल्याला तुमच्या माध्यमातून एक इशारा देऊ इच्छितो। हे काय त्याचं नाव, हाके, लक्ष्मण हाके, हा दीपक काटे, हे वाचाळवीर आहेत ना, हे ह्या गोष्टींसाठी सोडलेले आहेत। मुळात समाजातल्या मूळ विषयाकडून जनतेला लांब कुठंतरी न्यायचं,
वेगळ्या विषयात लोकांना गुंतवून ठेवायचं हे भाजपाचं काम आहे. त्याच्यामुळं अशी लोक ही सरकार पुरस्कृत आहे. हा हल्लासुद्धा सरकार पुरस्कृतच आहे. आम्ही फार काही आम्ही अपेक्षा म्हणजे न्यायाच्या म्हणजे लोकशाहीवरती विश्वास ठेवून आम्ही एक शासनाकडे भावना व्यक्त करतोच आहे की या गोष्टीचा छडा लागावा, याच्यातून न्याय मिळावा. पण आम्ही आमचा न्याय घ्यायला सक्षम आहोत. कारण ज्यांना माहिती नाही, आता जे विसरले असतील ना संभाजी ब्रिगेड काय आहे ते, त्यांना इतिहासात जावं आणि संभाजी ब्रिगेडच्या इतिहासातनं काय भूगोल आहे तो त्यांनी तपासून पाहावं. म्हणजे त्यांची मनाची शांती होईल त्यांनी. आणि हाकेबिके काय नाही हो, हे सगळे सरकार नियोजित लोक आहेत, याशी सोडलेले आहेत. मुळात मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन असेल, बच्चूभाऊंची कर्जमाफीची यात्रा असेल, अनेक प्रश्न असतील. ह्या सगळ्या विषयांना कुठेतरी बाजूला न्यायचं. आणि प्रवीणदादा गायकवाडांनी ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जे एका दोऱ्यात सगळ्यांना एकत्र आणलं, त्याचं जे प्रचंड यश लाभलं, त्याचं हे कुठंतरी त्यांना खुपतंय की ही भिन्न विचारसरणी म्हणजे वेगवेगळ्या विचाराची लोक एकत्र कशी आली. आज दलित मराठा वाद कसा होत नाही, आज मुस्लिम मराठा वाद कसा होत नाही आहे, हे सगळं सरकार नियोजित आहे. यांना तेच पाहिजे की हे मराठा मुस्लिम वाद झाला पाहिजे, मराठा दलित वाद झाला पाहिजे, मराठा ओबीसी वाद झाला पाहिजे. त्याच्यामुळे ही लोक सोडलेली आहेत. ही लोक सगळी सरकार नियोजित लोक आहेत. खरं तर संभाजी ब्रिगेड ही एक आक्रमक संघटना म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे. आता कुठंतरी म्हणजे प्रवीणजी गायकवाड यांच्यावरती शाई फेक करून आणखी या सर्व गोष्टींचा उद्रेक केलेला आहे किंवा आणखी असं जसं म्हणतो की शांत बसलेला आणखी जागा केलं आहे का? त्यांनी निश्चित डिवचण्याचं काम केलेलं आहे संघटनेला. संघटनेने आजवर अनेक आंदोलनं केली, पण एक चांगल्या प्रकारे आंदोलन केली. प्रशासन आमचा एक चांगला वचक आहे, परंतु आम्ही कुठल्याही प्रकारचे आज पण तोडफोड किंवा नुकसान होईन असं शासनाचं आत भांडागं सोडलं तर दुसरी कुठली आम्ही तोडफोडची घटना केलेली नाही आहे आजवरचा इतिहास आमचा. आणि आम्हाला तोडफोड करायला ह्यांनी आज भाग पाडलेला आहे. येणाऱ्या काळात संभाजी रस्त्यावर उतरली तर ह्या भाजप असणारे शासन यांना फार मोठं आव्हान आहे किंवा जड जाणार आहे. आज फुलेशाह आंबेडकर चळवळ पूर्ण संभाजी ब्रिगेडच्या पाठीमाग आहे. ज्यांनी खरा इतिहास जगासमोर आणला आहे ज्या संभाजी ब्रिगेडने, त्यांच्यावर तुम्ही जर चिखलफेक करायचं काम करत असताना तर कदापि संभाजी ब्रिगेडचे मावळे कार्यकर्ते हे कधीही खपून घेतले घेणार नाही, खपून सुद्धा देणार नाही कोणाला. खरं तर आता ह्या सर्व गोष्टींवरती सर्व चर्चा होती. आता तुम्ही सर्व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते म्हणून तुमच्या मनात एक काय नक्की सध्या सुरू आहे किंवा प्रवीणजी गायकवाड यांनी तुमच्यासोबत काय सल्लामसलत केली का, काय चर्चा झाली? चर्चा नाही केली, पण तुम्ही आता झोपलेल्या वाघाला जागा केलंय, तुम्ही डिवचलंय. आम्ही नक्कीच तुमच्यापेक्षा मोठी रेष ओढू आणि दाखवून देऊ त्याला संभाजी ब्रिगेड काय आहे. एवढंच बोलतो, आम्ही करून दाखवणार, आम्ही तुम्हाला बोलणार नाही. खरं तर आपण बघतोय की खरं तर कृतीतून करून दाखवू असं म्हणतात. आज प्रवीणजी गायकवाड त्यांच्या पुण्यामधल्या घरी दाखल झाले. तुमच्या माध्यमातून त्यांचं मोठं स्वागतसुद्धा करण्यात आलेलं. मात्र एकंदरीत जी सर्व प्रकार आहे तो म्हणजे निंदनीय आहे. अशा बरेच माध्यमातून असेल किंवा सर्व समाजातून प्रतिक्रिया येत आहेत. मात्र प्रवीणजी गायकवाड असेल किंवा तुम्ही संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सातत्याने ह्या गोष्टी घडत होत्या आणि म्हणूनच त्याची परतफेड त्यांच्यावर झाली असं पण एक सुरू होतं. परतफेड काही नाही. आम्ही आतापर्यंत जो लढलेलो आहे तो समता आणि न्याय बंधुता यासाठी लढलेलो आहे. पण आता त्यांनी काय केलेलं आहे, एक RSSचा विचार डोक्यामध्ये ठेवून जाणून बुजून प्रवीणदादांना टार्गेट केलेलं आहे. त्यांना जाणून बुजून तिथं बोलवलं गेलं आणि त्याच्या अनुषंगानं हल्ला केलेला आहे. ते ॲक्च्युली त्यावेळेस ते फॅमिलीबरोबर होते. फॅमिलीबरोबर असताना तुम्ही हा हल्ला केलेला आहे. तर नक्कीच याची परतफेड आम्ही ह्याच्याबरोबर करणार आहोत. ओके, मी परत तुमच्याकडे येतो. भाजप स्पष्टपणे नकार देतं की याचा आमचा काही संबंध नाही. दीपक काटे फक्त आमच्यासोबत आलेला होता, त्यांनी फोटो काढलेले होते, मात्र याचा आणि आमचा काही संबंध नाही असं भाजप स्पष्टपणे ह्या गोष्टीला नकार देतं. स्वतः मंत्री बावनकुळे एका जाहीर सभेत सांगतात आहेत की दीपक, गेल्या सरकारमध्ये तुझ्यावरती अन्याय झाला, तुझ्यावरती खोट्या गुन्ह्यातनं तुझ्यावरती अन्याय झाला. आता मी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही तुझ्यासोबत आहोत. तुला आता काळजी करायचं कारण नाही आहे का हो? तो काय कुठला आमदार आहे, कुठला काय आहे का काय? एका फाटका जो सख्या चुलत भावाचा खून करून जेलमध्ये जाऊ शकतो असा एक गुन्हेगारी पार्श्वभूमीचा माणूस तुम्हाला कशासाठी लागतो? तुम्हाला ह्या अशा गोष्टी करण्यासाठी लागतो. म्हणून एका माणसाला राजकीय प्रलोभन दाखवायचं आणि त्या विचारातनं ह्या गोष्टी झालेल्या असतात. मुळात त्याचा वैचारिक कुठली पात्रता नाही आहे, त्याला कुठला विचार नाही आहे. त्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला काहीतरी सत्तेचं पद मिळेल, लाभाचं पद मिळेल, आपण हे आपल्या पाठीमागं आहेत, हे संरक्षित आहेत. मुळात त्याच्या पाठीमागं जर अशी शक्ती नसती तर त्याचं धाडसच झालं नसतं की हे कृत्य करायचं. खरं तर एखादी ठिणगी पडली की बनवा पेटल्याशिवाय राहत नाही. आता संभाजी ब्रिगेडची पुढची काय भूमिका असेल? येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि असल्या हरामखोरांना चोप, कारण जो कट रचतो तो त्या ठिकाणी कधी हजर नसतो. कट करत नसल्यामुळे हे असे पेदे वापरून हे ठेवले कुत्रे आहेत पाळीव,
जे काही तुम्ही आता नाव घेतली मगाशी नाव घेतली हे सगळे पाळीव कुत्रे आहेत. जाणीवपूर्वक समाजाचं लक्ष दुसरीकडे केंद्रित करायचं आणि ह्यांचा वेगळा कट शिजून मोकळं व्हायचं याने हा प्रकार केला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड रस्त्या उतरल्यावरती या शासनाला त्याची दखल निश्चित घ्यावं लागणार आहे. का शासनाला संभाजी ब्रिगेडला आवरणं फार कठीण जाणार आहे आगामी काळामध्ये. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मावळे हे प्रवीणदादांच्या हल्ला केल्यामुळे डिवसले गेले आहेत. झोपलेला वाघ शांत होता त्या वाघाला तुम्ही आता जाग केले ह्याचा परिणाम तुम्हाला भोगायला लागेल निश्चित. आपण बघू शकतो की जे संभाजी ब्रिगेड जे कार्यकर्ते आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की खरं तर आम्ही असल्या कृतीला भीक घालत नाहीत, मात्र आम्ही जेवढ्या ताकदीनं आणखी रस्त्यावरती उतरू आणि तेवढ्या जोमानं काम करू अशी प्रतिक्रिया आहे ती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याची आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन नागेश मर्डेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.